नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण आपल्या पुस्तकातील समासह हा भाग अभ्यासला. आज आपण पाहणार आहोत आपल्याच पाठ्यपुस्तकातील रम्य संस्कृतम मधील निजंताः म्हणजेच प्रयोजकाः. एखादी क्रिया कर्ता दुसऱ्याकडून करवतो किंवा दुसऱ्याला करायला भाग पाडतो अशा अर्थी प्रयोजक क्रियापदे योजतात. या ठिकाणी पहा, उजव्या बाजूला जी वाक्य दिली आहेत ती प्रयोजक वाक्य आहेत. प्रयोजक क्रियापदे मूळ धातूला अय जोडून करतात. नंतर हे प्रयोजक धातू दशम गणातील धातूंप्रमाणे चालतात. प्रयोजक क्रियापदांची सर्व काळ आणि अर्थ आज्ञार्थ विध्यार्थ यांची रूपे होतात. या ठिकाणी पहा, बालकः पठति. आता ह्याचं प्रयोजक वाक्य कसं झालेलं आहे? शिक्षकः बालकं पुस्तकं पाठयति. या ठिकाणी पठ धातूला अय हे जोडलेले दिसत आहे. या ठिकाणी एका बाजूला बालकः पठति मुलगा वाचतो आहे आणि दुसरीकडे शिक्षकः बालकं पुस्तकं पाठयति शिक्षक विद्यार्थ्याला मुलाला पुस्तक वाचायला सांगत आहे. दुसरं उदाहरण पहा, बालकः अन्नम भुंक्ते. त्या शेजारी वाक्य आहे, आई मुलाला जेवण भरवते आहे. ते बघा, माता बालकम अन्नम भोजयति. आई मुलाला जेवण खाऊ घालत आहे. पुढचं उदाहरण आहे, बालकः जलम पिबति. मुलगा जो आहे तो पाणी पित आहे. तो त्याच्या हाताने पाणी पित आहे. दुसरीकडे पहा, पिता बालकम जलम पाययति. वडील मुलाला पाणी पाजत आहेत. पुढे आहे, वृक्षः वर्धते. बालिका वृक्षं वर्धयति. पुढे आहे, बालकः आसंदात् पतति. रमेशः बालकं आसंदात् पातयति. बालिका चित्रं पश्यति. सखी बालिकां चित्रं दर्शयति. एका बाजूच्या क्रियेमध्ये व्यक्ती जो आहे तो स्वतः क्रिया करतो आहे, तर दुसऱ्या बाजूला क्रिया करवून घेतली जात आहे. अय लागताना धातूंमध्ये जे फेर बदल होतात ते प्रयोजक धातूमध्येही होतात. उदाहरणार्थ, दशमगणात जर तडचे काय होईल? ताडयति किंवा ताडयते होते. तसेच पठचे प्रयोजक पाठयति पाठयते होते. पतचे पातयति किंवा पातयते होते. बहुतेक स्वरांत आकारांत धातूंना प्रयोजकचा अय जोडताना मागे प हे अक्षर जोडतात. उदाहरणार्थ पहा, दा चे काय होईल? दापयति. सा स्थापयति. चा चापयति. ज्ञा ज्ञापयति. या ठिकाणी पहा, वाक्य प्रयोजक करताना कोणते कोणते बदल होतात ते या ठिकाणी सांगितलेले आहे. क्रियापदाच्या मूळ धातूला अय जोडतात. दुसरं आहे, क्रियापदाचे प्रथम अक्षर दीर्घ करावे आणि जर क्रियापदाच्या अगोदर इ उ रू असेल तर गुण करावा. तिसरं आहे, धातूच्या नंतर प्रत्यय जोडावा. चौथं आहे, वाक्यात कर्म असेल तर ते द्वितीया विभक्तीत ठेवावे. पुढे वाक्य प्रयोजक करताना काल्पनिक कर्ता किंवा सर्वनामाचा उपयोग करावा.
यावरून लक्षात येईल की प्रयोजक वाक्य करताना म्हणजेच क्रिया ज्यावेळी दुसऱ्याकडून घडवली जाते त्यावेळी दुसरा व्यक्ती हा काल्पनिक योजावा किंवा सर्वनामांचा उपयोग करावा. या ठिकाणी प्रयोजक वाक्याची काही उदाहरणं दिलेली आहेत. पहा, पहिलं उदाहरण आहे बालकः खादती. आता मुलगा खातो आहे. माता बालकं खादयती. या ठिकाणी प्रयोजक वाक्य करताना खाद धातूला अय लागले असून माता हा करता योजलेला आहे. पुढचं उदाहरण पहा, यानम चलती. वाहन चालते. त्याचं उत्तर काय येईल? राघवः यानम चालयती. या ठिकाणी वाहन चालवण्यासाठी कर्त्याची योजना केलेली आहे. कर्ता राघव घेतलेला असून चल धातूला अय लागलेले आहे. बरोबर. पुढचं उदाहरण पहा, शिष्यः पठती. गुरुः शिष्यं पाठयति. या ठिकाणी गुरु हा करता योजलेला असून पठ धातूला पठ या मूळ धातूला अय लावलेले दिसत आहे. पुढचं उदाहरण आहे कार्यं करोति. सह कार्यं कारयति. या वाक्यामध्ये सह हे सर्वनाम योजलेले दिसते. पुढे आहे पाठः स्मरति. शिक्षिका पाठं स्मारयति. अशाच प्रकारची रूपशृंखला या ठिकाणी दिलेली आहे. ती आपण पाहूयात. ह्या चार्टमध्ये पहा, धातू दिलेली आहेत व त्याची झालेली प्रयोजक रूपेही दिलेली आहेत. स्थापयति किंवा स्थापयते. दापयति किंवा दापयते. मापयति किंवा मापयते. ज्ञापयति किंवा ज्ञापयते. पा धातू दिलेला आहे पालयति किंवा पालयते. अशाच प्रकारे गै धातू, धै धातू, नी धातू, श्रू धातू, भू, कृ, मृ, भ्रू धातू, तृ धातू, स्मृ धातू, ध्रु धातू, गम धातू, खाद धातू, भक्ष धातू, वक्ष धातू, पठ धातू इत्यादींची प्रयोजक वाक्ये या ठिकाणी दिलेली आहेत. ती सर्व आपण आपल्या वहीमध्ये नोंदवावीत. परीक्षेमध्ये हा भाग आपल्याला निजंतम कुरुत किंवा निजंतम निष्कासयत अशा प्रकारे विचारला जातो. म्हणून भाषासूत्र 6 यामध्ये जे जिज्ञासा पत्र दिले आहे ते आपल्या वहीमध्ये सोडवणे व याचा अभ्यास करणे. धन्यवाद.